नमस्कार मित्रांनो, मी सागर गुजर आज तुमच्यासमोर एक जबरदस्त ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलेलो आहे, ज्याची आजपर्यंत मार्केटमध्ये लोक वाट बघत होते आणि MLMच्या हिस्ट्रीमध्ये आज ह्या प्लॅननी किंवा ह्या एका प्रोजेक्टनी सगळ्यांना हलवून सोडलेलं आहे. आणि प्रत्येक नेटवर्कर किंवा MLM करणारा किंवा प्रत्येक माणूस आज अशा प्रकारच्या अपॉर्च्युनिटीची वाट बघत होता. अशी अपॉर्च्युनिटी मी तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे. मी तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट करेन की ही अपॉर्च्युनिटी तुम्हाला जर नीट समजायची असेल आणि ह्यातला पोटेन्शियल तुम्हाला जर जाणून घ्यायचा असेल तर सगळ्यात पहिले तुमच्या मनामध्ये जे काही निगेटिव्ह विचार असतील हे तुम्ही बाजूला ठेवावे. कारण करणं किंवा न करणं हा पूर्णपणे डिसिजन तुमचा आहे. मी तुम्हाला कुठच्याही प्रकारचं फोर्स करणार नाही किंवा करू शकत नाही. डिसिजन हा तुमचा असतो. पण जर तुम्ही मनामध्ये काही प्रश्न ठेवून जर हा प्रोजेक्ट बघाल तर कदाचित तुम्हाला ह्यातले चांगल्या गोष्टी समजणार नाही. तर माझी तुमच्या सर्वांना रिक्वेस्ट आहे की हा तुम्ही आज प्लॅन बघायला जर बसला आहात तर हा तुमच्या आयुष्यातला एक लाईफ चेंजिंग प्लॅन असू शकतो. तुमच्या आयुष्याला इकडनं एखादं वेगळं वळण लागू शकतं असं मला वाटतं. कारण कुठेतरी मलाही तसं वाटलं होतं आणि मी हेच बघून याच्यात आलो होतो आणि माझ्या आयुष्याला एक वेगळं वळण लागलं आहे. तर मी आज ही अपॉर्च्युनिटी तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे. तर सर्वांनी एक 20 ते 25 मिनटाचा हा पूर्ण प्रेझेंटेशन आहे, हा शांतपणे आणि मन लावून ऐकून घ्यावा, बघून घ्यावा. त्याच्यानंतर विचार करावा की करायचं का नाही करायचं, काय करायचं. ठीक आहे. तर थँक्यू व्हेरी मच आणि वेलकम तुमच्या सर्वांचं माझ्या परिवारामध्ये. माझ्या परिवाराचं नाव आहे DNRS. DNRS हे ह्याचा फुल फॉर्म DNRS म्हणजे काय? DNRS म्हणजे डेली नीड रिटेल शॉपिंग प्रायव्हेट लिमिटेड. आज जसं मी तुम्हाला सांगितलं MLMमध्ये नेटवर्क मार्केटिंगमध्ये ही सगळ्यात जबरदस्त अशी अपॉर्च्युनिटी घेऊन आलेलं आहे, ज्याची आजपर्यंत सगळ्यांनी वाट बघितली होती आणि अपेक्षा ठेवली होती की असं काहीतरी आलं तर आम्ही ह्याच्यामध्ये खूप काही करू शकतो किंवा खूप काही इन्कम घेऊ शकतो. तर आज माझी कंपनी DNRS हे तुमच्यासाठी अशाच प्रकारची एक अपॉर्च्युनिटी घेऊन आलेली आहे. ठीक आहे. कंपनीचा प्रोफाईल मी तुम्हाला थोडासा सांगेन की कंपनी ही पुणा बेस MLM कंपनी आहे. 2006पासून ही ट्रेडिशनल मार्केटमध्येच काम करत आहे. 2016पासून ही नेटवर्क मार्केटिंगमध्ये आलेली आहे. कारण 2016मध्ये काही गाईडलाईन्स आल्या होत्या नेटवर्क मार्केटिंग करणाऱ्यांसाठी. कारण बऱ्याच लोकांनी याच्यामध्ये लोकांना फसवून वगैरे चुकीच्या पद्धतींनी मार्केटिंग करून लोकांचे पैसे लुबाडले होते. म्हणून गव्हर्मेंटनी एक लॉ आणला होता. त्या लॉच्या अकॉर्डिंग जो काम करेल त्यालाच नेटवर्क मार्केटिंग करण्याची परमिशन आहे. तर त्या सगळ्या कंडिशन्सला फॉलो करत माझ्या कंपनीने स्वतःला रजिस्टर करून घेतलं आणि त्याच्यामध्ये माझी कंपनी 110 रँकवरती आहे. कंपनीची स्वतःची वेबसाईट आहे. सगळेच्या सगळे लिगल डॉक्युमेंट जे नेटवर्क मार्केटिंगसाठी लागणार आहेत ते माझ्या कंपनीचे अवेलेबल आहेत. आणि कंपनीची स्वतःची एक रिसॉर्ट आहे लोणावळामध्ये, जिकडे 7 स्टार रिसॉर्ट मी त्याला म्हणू शकतो, जिकडे कंपनी फ्रीमध्ये LDP करते. LDP म्हणजे लीडर डेव्हलपमेंट प्रोग्राम. हे लोणावळामध्ये पूर्णपणे फ्रीमध्ये कंपनी राबवते. त्याच्यामध्ये तुमच्या आतमधला लीडर जागरूक करण्याचं काम कंपनी आमची करते, बरोबर. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की कंपनीकडे सर्व लिगल डॉक्युमेंट्स आहेत, तर मी काही लिगल डॉक्युमेंट्स इकडे तुम्हाला शो करू इच्छितो की जे तुम्ही वेबसाईटवर जाऊनही बघू शकतात. की बोर्ड ऑफ डायरेक्टर आहे, सर्टिफिकेट्स आहे, त्याच्यानंतर GST नंबर आहे, फूड लायसन्स सर्टिफिकेट आहे. टोटली जे एखाद्या कंपनीला रजिस्टर करण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स हे पूर्णपणे इकडे अवेलेबल आहेत. ठीक आहे. आता कंपनीचे प्रोडक्ट काय, जसं मी तुम्हाला आता सांगितलं की कंपनी आज जे लोक वाट बघत होते अशा काही प्रोडक्ट आले तर आम्ही काम सुरू करू आणि आम्ही त्याच्यावरती चांगली इन्कम घेऊ किंवा आम्ही याच्यावरती ग्रोथ करू. तर असेच काही सुंदर प्रोडक्ट आमची कंपनी घेऊन आली आहे, जे तुम्ही आजपर्यंत रोज वापरता आहात, बरोबर. हे काही प्रोडक्ट्सचे फोटो आहेत तुमच्यासमोर आलेले. ह्याच्यामधनं मला नाही वाटत की तुमच्या ओळखीचे काही नसतील.
जवळजवळ सगळे वस्तू तुम्ही तुमच्या ओळखीचे आहेत आणि काही ना काही याच्यातले तुम्ही प्रोडक्ट वापरत आहात. आता हे प्रोडक्ट मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे. माझी कंपनीने आज तुमच्यासमोर प्रेझेंटेशन ठेवलेलं आहे. हे प्रोडक्ट मी तुम्हाला MRPमध्ये नाही देणार आहे. हे मी प्रोडक्ट तुम्हाला देणार आहे 5 to 30% डिस्काउंटमध्ये. म्हणजे तुम्हाला पूर्णपणे बेनिफिट आहे. याच्यामध्ये मी बोलू शकतो आम के आम गुटलियों के दाम. बरोबर. आता हे सगळं बघितलं ना, तुम्हाला असं म्हणत असेल हे काहीतरी ऑफर घेऊन आलेत, काहीतरी स्कीम घेऊन आलेत. तर आपण थोडंसं काही स्कीम बघूया. स्कीम असतात काय, बरोबर. तर आपण एक पहिली स्कीम बघू काय असते, की बाबा हे अशा प्रकारचे तुम्ही मार्केटमध्ये प्लॅन बघितले असतील ज्याच्यामध्ये तुम्ही पहिले जॉईन व्हा, नंतर तुमच्या खाली तुम्ही लोकांना आणा, एकामागे एक, एकाखाली एक जमा करा आणि अशी तुम्ही एक चेन बनवा. त्याच्यामधनं जर एखाद्याने काम बंद केलं तर तुम्हाला वरती काम करणाऱ्या माणसाला इन्कम येत नाही. त्यामुळे अशा प्रकारचा कुठचाही प्लॅन मी तुमच्यासमोर प्रेझेंट करत नाही आहे. सेकंड, तुम्हाला असं वाटत असेल की मी असा एक प्लॅन मार्केटमध्ये आला होता की ज्याच्यामध्ये तुम्ही जॉईन व्हा, तुमच्याखाली 2 आणा, त्यांच्याखाली 2-2 आणा, त्यांच्याखाली 2-2 आणा आणि अशा प्रकारे तुम्ही जोड्या बनवा. आणि ह्याच्यामध्ये नेहमी आपण बघितलं आहे की असं होतं की एका साईडला जोड्या लोक जास्त आहेत, एका साईडला कमी येतात. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला एका साईडला 50 आले, एका साईडला 5 आले, म्हणजे तुमच्या 5च जोड्या मॅच झाला. मेहनत केली 55 लोकांची, पैसे मिळाले 10 जणांचे, बाकीचे सगळे तुमचे कॅरी फॉरवर्ड झाले. त्यामुळे अशा कुठच्या प्रकारची प्लॅन मी तुमच्यासमोर प्रेझेंट करत नाही आहे. याच्यानंतर एक सेकंड ऑप्शन आलेला आता मार्केटमध्ये, खतरनाक असा आहे. याच्यामध्ये मनी इन्व्हेस्टमेंट प्लॅन ह्याला म्हटलं जातं की तुम्ही 10,000 मला द्या, 5,000 मला द्या आणि दररोज मी तुम्हाला अमुक एक पैसे देत जाईन. आले तर ठीक आहेत, नाही आले तर तुम्ही ज्यांचे पैसे लावले आहेत ते तुमचा गळा पकडणार आहेत. तर अशा कुठच्या प्रकारचंही मी तुम्हाला म्हणतात ना प्लॅन तुमच्यासमोर मी देत नाही आहे, बरोबर. आता एक नवीन प्लॅन चालू आहे, नवीन नाही म्हणणार मी, एक रेग्युलर मार्केटमध्ये रनिंग आहे आणि चांगल्या प्रकारे चालला आहे. कॉस्टली प्रोडक्ट. हे प्लॅन लीगल असतात. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला नाही सांगणार की हे इनलिगल आहेत. हे पण काही रूल्स कंपनीचे, गव्हर्नमेंटचे फॉलो करत चाललेले आहेत. पण ह्यांचे प्रोडक्ट जे असतात ते कॉस्टली असतात. आता ह्याच्यात प्रॉब्लेम काय होतो, हे कॉस्टली प्रोडक्टचं तुम्हाला ह्याचा प्रॉब्लेम समजवण्यासाठी मी तुम्हाला थोडंसं इकॉनॉमिकबद्दल सांगेन. भारताची जी इकॉनॉमी आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला काही गोष्टी क्लिअर करीन. की जशी एक सर्वे झाला तर त्याच्या अनुसार आपल्या भारतामध्ये 20% लोक हे रिच आहेत, 30% लोक हे मिडल क्लास आहेत आणि 50% लोक हे लोअर क्लास आहेत. आता ह्याच्यात कसं होतं, हे कॉस्टली प्रोडक्टचा जो प्लॅन आहे आपण 20% लोकांकडे घेऊन गेले तर ते लोक खरेदी करतात, त्यांना काही याच्यामध्ये प्रॉब्लेम येत नाही. पण 30% लोक थोडासा विचार करतात आणि विचार करून एक तर ते त्यांना एक इन्कम पाहिजे असते म्हणून ऑपॉर्च्युनिटी बघून ते त्याच्यामध्ये येतात. पण इन्कम येत नाही आणि काही पैसे मिळत नाही, प्रॉडक्टमुळे आपला बजेट बिघडतो, त्यामुळे ते त्याच्यामध्ये काम करत नाही, त्याला सोडून देतात मधनंच. लोअर क्लास लोकांपुढे तर आपण जातच नाही. पण आमच्या कंपनीने याच्यावरती सर्वे करून असं बघितलं, थोडासा स्टडी केला याच्यावरती आणि एक बघितलं की हे तिन्ही क्लासची लोक काहीतरी अशी गोष्ट असतील जे कॉमन यूज करतात. तेव्हा कंपनीच्या असं लक्षात आलं की हे रिच, मिडल आणि लोअर क्लास हे सगळे लोक एक कॉमन वस्तू वापरतात, ते म्हणजे किराणा. रिच माणूस पण वापरतो आणि मिडल क्लास पण वापरतो आणि लोअर क्लास. फॉर एक्झाम्पल आपण पकडू की बाबा रिच माणूस हा कदाचित डवनी आंघोळ करत असेल, मिडल क्लास हा रेक्सोनानी करत असेल आणि लोअर क्लास हा लाईफबॉयनी करत असेल. म्हणजे हे ओपन मार्केट प्रोडक्ट आहेत. ह्याच्या प्राईजमध्ये आमची कंपनी कधीही महाग विकू शकत नाही, कारण ह्याचे प्राईज हे TV डिक्लेअर्स असतात. ह्याच्यामध्ये कोणीही तुम्हाला लुटू शकत नाही किंवा वाढवू शकत नाही. म्हणून आपल्याकडे 100% कॉन्टॅक्ट्स यूज करायला मिळतात, बरोबर आहे ना. म्हणजे तुमच्याकडे आता कसं झालं, 100% कॉन्टॅक्टवरती तुम्ही काम करू शकतात. इथे आपलं 50% काम संपून जातं, कारण प्रोडक्ट आपल्याला कोणाला डेमोच द्यायचा नाही आहे, त्याच्यासाठी TV आहे. आता ह्याच्यानंतर तुम्ही बोलणार की मी DNRS का करू, बरोबर आहे. तर आपण ह्याच्यासाठी बघूया की आपल्याला पैसे कमवण्यासाठी किती रस्ते आहेत. तर सर्वांना एक साधारण हा सर्वे माहिती आहे की पैसे कमवण्याचे 4च रस्ते आहेत. एक तुम्ही जॉब करून पैसे कमवू शकता, एक बिझनेस करून, एक तुम्ही कंपनी टाकून पैसे कमवू शकता आणि एक तुम्हाला रॉयल्टी मिळत असेल तर तुम्हाला पैसे इन्कम येऊ शकते. आता ह्याच्यामध्ये आपण जर काही गोष्टी बघायला गेले तर ह्या लोकांकडे टाईम, पैसा आणि सिक्युरिटी ह्या गोष्टी आहेत का आपण बघूया ह्या चौघांकडे, 4ही कॅटेगरीमध्ये. तर आपण पहिले जॉबवाल्याला विचारू की बाबा, जॉबवाल्याला एखाद्याला विचारलं, बाबा रे तुझ्याकडे तुझ्या फॅमिलीसाठी टाईम आहे का? तो म्हणणार नाही, माझ्याकडे माझ्या फॅमिलीसाठी टाईम नाही, कारण मी माझ्या फॅमिलीसाठी
पैसे कमवतो आहे, तर मला त्यांच्यासाठी टाईम नाही आहे, मी पैसे कमवतो त्यांच्यासाठी. तर मी त्यांना विचारेन की बाबा चला, तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी पैसे कमवतात, मग तुमच्या फॅमिलीमध्ये जर तुमच्या मिसेसनी किंवा तुमच्या पोरांनी एखादी गोष्ट मागितली, तर तुमच्याकडे ते देण्यासाठी तुमच्याकडे एक्स्ट्रा म्हणजे तुमच्या रोजच्या जरुरीच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर काय मागितलं, तुमच्याकडे त्याच्यासाठी पैसे आहेत का? कारण तुम्ही फॅमिलीसाठी पैसे कमवतात ना. तर तो म्हणणार नाही, माझ्याकडे ते एक्स्ट्रा देण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत, कारण माझी सॅलरी ही फिक्स आहे आणि त्याचे खर्चही फिक्स आहेत. मला सॅलरी आल्यानंतर ती मला समजा ना, त्याच्यामध्ये माझं मेंटेनन्स आहे, लाईट बिल आहे, माझं गाडीचा EMI आहे, शाळेची फीज आहे, राशन पाणी आहे, घरातलं हे भरण्यामध्ये 10 तारखेला सॅलरी येते आणि 20 तारखेला माझी संपते. तर मी एक्स्ट्रा त्याच्या माझ्या मुलांसाठी आणि माझ्या बायकोसाठी मी काय करू शकत नाही. ओके, तर आम्ही म्हणू ठीक आहे, चल बाबा तू पैसे कमवतोस एवढा आणि तुझं सगळं, पण ॲटलिस्ट तुझी जॉब तर सिक्युअर आहे का? म्हणजे तुला वाटतं का की तू तुझ्या जॉबवरती कायमस्वरूपी आहे, तुला तुझा बॉस काढू शकत नाही? तर तो म्हणतो नाही, आजच्या तारखेला मी जर बघतो आहे की माझ्याकडे जे आज मार्केटमध्ये परिस्थिती झाली त्याच्या अकॉर्डिंग माझी जॉब सिक्युअर नाही, मला कधीही कामावरून काढू शकतात. जरा उद्या काय लॉकडाऊन लागला किंवा अजून काय प्रॉब्लेम आला तर माझा बॉस मला कधी, म्हणून रोज मला कामावर जाताना टेन्शन असतं की मला आज रेझिग्नेशन लेटर तर नाही मिळणार ना, म्हणजे माझी जॉब सिक्युअर नाही. ओके, आपण बिझनेसवाल्याला विचारू की बाबा रे, तुझ्याकडे टाईम तर नक्कीच असेल ना, तू बिझनेस करतो आहे. तर म्हणतो नाही बाबा, माझ्याकडे पण टाईम नाही, कारण मी दुकान उघडेन तर मला पैसे भेटणार आहेत. मी दुकान बंद केली तर मी जर माझ्या बायकोबरोबर आणि पोरांबरोबर फिरत बसलो तर धंदा कोण करेल, दुकान कोण उघडेल? म्हणजे माझ्याकडे माझ्या पोरा बायकोंसाठी टाईम नाही आहे. ओके, आम्ही म्हणू ठीक आहे, चला तुम्ही टाईम नाही देऊ शकत, तर तुम्ही पैसे तर देऊच शकतात ना, तुम्ही बिझनेस करता, तुम्ही जॉब तर करत नाही, तुमची सॅलरी तर फिक्स नाही आहे, म्हणजे तुम्ही तुमच्या लोकांसाठी पैसे तर देऊच शकतात फॅमिलीसाठी. तर तो माणूस म्हणतो मला, नाही बाबा, माझ्या फॅमिलीसाठी मी एक्स्ट्रा पैसे पटकन काढू शकत नाही, कारण माझ्याकडे येणारा पैसा हा पहिले मी माझ्या मालासाठी इन्व्हेस्ट करतो. जर मी माझ्या फॅमिलीसाठी देत बसलो तर माझ्या दुकानात माल कोण भरेल? म्हणजे माझ्या फॅमिलीसाठी माझ्याकडे अचानक जर त्यांनी डिमांड केली तर पैसे नाही आहेत. ठीक आहे, आम्ही म्हणू चल सगळ्या गोष्टी तू तो बिझनेसवाला, तुझा बिझनेसच सिक्युअर असेल. तो म्हणेल नाही, कारण माझ्या बाजूला जर उद्या कोणी दुकान उघडली आणि त्यांनी माझ्या बाजूला सेम बिझनेस चालू केला तर मी त्याला अडवू शकत नाही. माझ्या बिझनेसची कॉम्पिटिशन सुरू होईल आणि माझा बिझनेस कमी होईल, म्हणून माझा बिझनेस पण सिक्युअर नाही. आणि हे सगळं बघून एक अशी फार म्हणून आपण दुःखदायक गोष्ट अशी आहे की लोकांना टाईम, पैसा, सिक्युरिटी काही नाही आहे, सर्वांना सर्व माहिती आहे, तरीसुद्धा 97% लोक हेच 2 काम करतात आणि त्यांच्याकडे फक्त 3% पैसे असतात. बरोबर आहे. आता आपण बघूया कंपनी. आपण कंपनी आणि रॉयल्टी बघितलं तर जसं इकडे बघितलं तर ह्या 2 काम करणारे फक्त 3% लोक असतात आणि ह्यांच्याकडे 97% पैसा असतो. आता आपण कंपनीच्या एक्झाम्पलसाठी बघूया. एका कंपनीला घेऊ आणि माझ्या हृदयाच्या जवळ जी कंपनी आहे, इंडियन कंपनी, मी त्याला म्हणेन भारतीय कंपनी, टाटा. तर टाटाची जर आपण गोष्ट केली तर टाटामध्ये आपण बघू की बाबा रतन टाटा सर हे 10,000 लोकांना त्यांनी एक जॉब दिला आणि त्यांनी 8-8 तास विकत घेतले. प्रत्येक माणसाकडे 24 तास असतात, त्यांनी रतन टाटासाठी 8 तास त्यांना विकले, जसे ते जॉबवाले लोक आहेत. म्हणजे त्या एका माणसासाठी तो एक माणूस एका दिवसामध्ये 80,000 तास काम करतो. माणसाकडे असतात 24च तास, पण एक माणूस 80,000 तास काम करतो आहे. म्हणजे ह्याच्यावरून असं लक्षात येतं की तुम्ही एकटे कधीच काही करू शकणार नाही. जर तुम्हाला एक्स्ट्रा इन्कम किंवा जास्ती पैसे कमवायचे असतील तर तुम्हाला काम वाटून घ्यावे लागतील. तुमच्याबरोबर एक युनिट बनवायला लागेल, ग्रुप बनवायला लागेल, एक टीम बनवायला लागेल, तेव्हा तुमच्याकडे पैसे येऊ शकतात. आता आपण ह्या टाटा सरांना विचारू की बाबा तुमच्याकडे टाईम आहे का? तर ते म्हणणार येस, कारण ते स्वतः तर काम करत नाही, त्यांच्यासाठी त्यांचे एम्प्लॉईज काम करतात, म्हणून त्यांच्याकडे टाईम आहे. त्यांना विचारू तुमच्याकडे पैसे आहेत का? तर सीधी गोष्ट आहे यार, जर ते 10,000 एम्प्लॉईजला 10,000 तर हा फक्त एक एक्झाम्पल आकडा आहे. ते एवढ्या लोकांना जर पगार देऊ शकतात, सांभाळू शकतात, तर त्यांच्याकडे पैशाची काय कमी आहे? आणि सिक्युरिटी तर मी पहिलेच सांगितलं की 3%च लोक हे काम करत आहेत, कंपन्या चालवतात. तर सिक्युरिटीचा कुठे त्यांचा प्रश्नच येत नाही. दूरपर्यंत एवढे अब्जो टाकून कंपनी उघडणारे लोक फार कमी असतात, म्हणजे त्यांना कुठे कॉम्पिटिशन नाही आहे, सिक्युरिटीचं त्यांना टेन्शनच नाही. बरोबर आहे. आता राहिला रॉयल्टीवाला. रॉयल्टीचं काय सिस्टम असते आपण बघू आता. आणि मी तुम्हाला सांगेन की माझी कंपनी या रॉयल्टीवरती वर्क करते.
आता रॉयल्टी म्हणजे नक्की काय, आपण थोडंसं ते थोडक्यात बघूया. की रॉयल्टी म्हणजे कसं असतं की बाबा एक आंब्याची कोय घेतली आपण आणि आपल्या आजोबांनी ती लावली, त्याला पाणी घातलं, पालनपोषण केलं, काही वर्षांनी ते मोठं झालं झाड आणि त्याला आंबे लागले. आता आमच्या आजोबांनी ते जवानीत लावलं होतं, त्यांच्या म्हातारपणात ते आंबे लागले आणि त्या म्हातारपणात आमच्या आजोबांनी त्याचे आंबे खाल्ले. आता ते आंबे त्यांनी एकट्याने खाल्ले का? नाही, तर आम्ही पण खाल्ले, आमच्या वडिलांनी खाल्ले, बरोबर की नाही? आजोबांनी खाल्ले तर त्यांनी त्यांच्या वडिलांनी म्हणजे त्यांच्या मुलांनी म्हणजे आमच्या वडिलांनी खाल्ले. बरं, वडिलांनी एकट्याने खाल्ले का? तर नाही, आम्ही पण खाल्ले. अच्छा, आम्ही खाल्ले तर खाल्ले, आमची पोरं पण खात आहेत, कारण ते एवढ्या 4 पिढ्यांनी आंबे खाल्लेत. पण ते 4 पिढ्यांनी वेगवेगळा मेहनत केली का? नाही, त्या आजोबांनी मेहनत केली होती आणि त्यांनी ते झाड लावलं होतं, त्याची ती आंबे लागत राहिले आणि त्याचे पुढे सगळ्या पिढीला त्याची फळ मिळत राहिले. आता आपण बघू की ह्याच्यात सिस्टम अशी असते की तुम्ही काम करा एकदा आणि इन्कम घ्या आयुष्यभर, पिढ्यानुपिढ्या, याला म्हणतात रॉयल्टी. आता आपण बघू की DNRS हे पैसे डिस्ट्रीब्यूट कशी करते. रॉयल्टी तुम्हाला लक्षात आली असेल. आता आपण बघूया DNRS पैसे डिस्ट्रीब्यूट कशी करते. आता तुम्ही एक आहात कस्टमर, बरोबर? कस्टमर एखादी वस्तू, साबण म्हणा किंवा काही एक प्रॉडक्ट 20 रुपयाला खरेदी करतो. आता तो कस्टमर 20 रुपयाचा प्रॉडक्ट डायरेक्ट घेतो का? तर तो रिटेलरकडून घेतो. रिटेलरकडून घेतो तर तो होलसेलरकडून, होलसेलरकडून घेतो तो डीलरकडून, डीलरकडून घेतो तर तो डिस्ट्रीब्युटरकडून, आणि डिस्ट्रीब्युटरकडून घेतो तो मॅन्युफॅक्चररकडून. आता मॅन्युफॅक्चरर हा 20 रुपयामध्ये बनवतो का प्रॉडक्ट? तर नाही, त्याला ती वस्तू बनते 10 रुपयामध्ये. आता 10 रुपयामध्ये बनणारी वस्तू तुमच्यापर्यंत येईपर्यंत ती 20 रुपयाची होते. कशाला? तर हे पूर्ण जी जर्नी आहे ही या लोकांच्या थ्रू, या चेन थ्रू झालेली आहे. आणि हे लोक जे मध्ये आहेत, डीलर, डिस्ट्रीब्युटर, होलसेलर, रिटेलर, हे काय सेवा करायला बसले आहेत का? तर बिलकुल नाही. हे तुमचे त्या वस्तूमधनं इन्कम घेणारे असतात. त्यांची मेहनत आहे त्याच्यामध्ये, तर ते ऑब्व्हियसली त्यांची इन्कम घेणार. आता ते त्याच्यामध्ये काय बदल करतात तर बिलकुल नाही. तो 10 रुपयाचा साबण तसाच असतो, त्याचं वजन बदलत नाही, कलर बदलत नाही, पॅकिंग बदलत नाही, ॲज इट इज तो तुमच्यापर्यंत पोचतो. पण त्याची प्राईस तुमच्यापर्यंत पोचेपर्यंत ती 20 रुपये होते. आणि सगळ्यात महाग ही वस्तू आपण खरेदी करतो आणि सगळ्यात गरीब हे आपणच असतो. आता आमची कंपनी काय करते, तशीच ती सेम साबण तो आहे तो मॅन्युफॅक्चररकडून 10 रुपयामध्येच खरेदी करते आणि तो डायरेक्ट आपल्या वेअरहाऊसमध्ये ठेवते आणि तिकडनं ती आपल्या डिस्ट्रीब्युटरकडे पाठवते, म्हणजे आमच्याकडे देते. अच्छा, ती वस्तू जी तुम्ही नॉर्मल दुकानामधनं 20 रुपयामध्ये घेतो तर ती तुम्हाला 20 रुपयाला नाही देतो, ती तुम्हाला देतो फक्त 18 रुपयामध्ये. कारण मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की 5 to 30% डिस्काउंट आहे, म्हणून ती वस्तू तुम्हाला 20 रुपयाची 18 रुपयाला मिळालेली आहे. म्हणजे कंपनीला DNRSला प्रॉफिट होतो 8 रुपये. आता तुम्ही बोलला 8 रुपयाचं काय करणार आहे कंपनी, 8 रुपयामध्ये किती लोकांना पैसे वाटणार आहे? तर आपण ह्या 8 रुपयाचा थोडासा हिशोब घेऊ की एक फॉर एक्झाम्पल आपण बघू की आपल्या भारताची जनसंख्या ही 135 करोड आहे, बरोबर? त्याच्यापैकी फक्त 100 करोडच आपण विचार करू की आंघोळ करतात, बरोबर आहे? आता हे 100 करोड लोक हे साबण खरेदी करतात, म्हणजे 8 रुपयाप्रमाणे 100 करोडचे कंपनीला प्रॉफिट झाला 800 करोड रुपये. आता मला सांगा, 800 करोड रुपये जर कंपनीला मिळत आहेत तर ती आमच्याला का पैसे वाटू शकणार नाही? वाटू शकते की नाही? तसंच म्हणून हे झालं एकच एक्झाम्पल. असे गुड मॉर्निंगपासून गुड नाईटपर्यंत भरपूर प्रोडक्ट्स असतात जे कंपनी वाटते आणि आपल्याला इन्कम देते. ठीक आहे, आता आपण पुढे बघूया थोडंसं की DNRSला तुम्ही जॉईन कसं करणार. ठीक आहे, तर ह्याच्यासाठी तुमच्याकडे 2 ऑप्शन असतात. ज्यांनी तुम्हाला प्लॅन दाखवला त्याच्याकडे तुम्ही फिजिकल फॉर्म भरून ही जॉईनिंग करू शकतात, किंवा जर तुम्ही ऑनलाईन जॉईन होता आहेत, हा जर तुम्हाला ऑनलाईन प्लॅन मिळालेला आहे तर तुमचे काही डिटेल्स जसं नेम, मोबाईल नंबर, ॲड्रेस, पॅन कार्ड, बँक डिटेल आणि नॉमिनी याच्यासाठी की मी सांगितलं हा रॉयल्टीवाला बिझनेस आहे, पिढ्यानपिढ्या चालणार आहे. तुम्ही मेहनत करून ठेवलेल्या कामाची तुमच्या पिढीला त्याची इन्कम भेटणार आहे, म्हणूनच हा रॉयल्टी बिझनेस आहे. तर त्याच्यासाठी नॉमिनी हा कंपल्सरी. अशा प्रकारे तुम्ही डिटेल देऊन या बिझनेसला जॉईन करू शकतात. आता तुम्ही म्हणणार बरोबर आहे, सगळ्या गोष्टी तुम्ही सांगितल्यात, जॉईन करा वगैरे, पण आता ह्याचं जॉईनिंगची प्रोसिजर काय आहे? तुम्ही डॉक्युमेंट्स फॉर्म वगैरे फिलअप सांगितलं, ह्याच्यासाठी आम्हाला काय करावं लागेल, काही द्यावं लागेल का? तर मी तुम्हाला सांगेन की तुम्हाला इकडनं वन टाईम एक परचेसिंग करावी लागेल. ठीक आहे, मी तुमच्याकडे किंवा माझी कंपनी तुमच्याकडे कुठच्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट नाही करवणार आहे.
तुम्हाला इकडनं एक वन टाईम शॉपिंग करायची आहे तुमच्यासाठी. त्या शॉपिंगमध्ये तुम्हाला कंपनी एक किट ठेवलेलं आहे. त्या किटमध्ये त्यांनी 3,000 रुपयाचं किराणा सामान ठेवलेलं आहे. ते 32 एक प्रॉडक्ट त्याच्यामध्ये असतात. जसं त्याच्यामध्ये फॉर्च्यून तेल आहे, पार्लेजी बिस्किट आहे, गुड डे बिस्किट आहे, पॉन्ड्स पावडर आहे, टाटा टी गोल्ड आहे, सर्फ पावडर, टाईड पावडर आहे, सोनपापडी आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे जिरे, राई, मिरची पावडर, हळद, मसाले, लोणचं, बल्ब, असे बरेच काही 32 प्रोडक्ट्स कंपनी त्या किटमध्ये तुम्हाला देते 3,000 रुपये MRPचे. त्याचबरोबर कंपनी तुम्हाला देते त्याच्यामध्ये एक 4,000 रुपयाचं हेल्थ किट. याच्यामध्ये हर्बल टी आणि प्रोटीन पावडर येते. अशा प्रकारे हे 2 डबे त्याच्यामध्ये ॲड असतात. टोटल तुम्ही 7,000 रुपयाची शॉपिंग करतात. पण माझी कंपनी सुरुवातीपासून तुम्हाला सांगते आहे की तुम्हाला डिस्काउंटमध्ये आम्ही सगळं सामान देणार आहे, म्हणून हे 7,000 रुपये न घेता तुमच्याकडनं घेतले जातात फक्त आणि फक्त 5,500 रुपये. बरोबर आहे. आता हे 5,500वरती तुमची जॉईनिंग होते आणि त्याच्यानंतर एखादा म्हणतो की बाबा जर तुम्ही 5,500 रुपये नाही देऊ शकत, तर माझ्या कंपनीने तुम्हाला एक सेकंड ऑप्शन दिला आहे 4,000 रुपयाचा. ह्याच्यामध्ये तुम्हाला कंपनी काय म्हणते की जे तुमचे हर्बल टी आणि प्रोटीन पावडर जे आमच्याकडे अवेलेबल आहेत ते घेऊन तुम्ही ही जॉईनिंग करू शकतात. ह्याची MRP साधारण 4,000 आणि 2,000 अशी 6,000 रुपये असं त्याची MRP असते. पण आपण पकडू ते तुम्हाला 4,000 रुपयामध्ये एक जॉईनिंग फीस भरून तुम्ही घेत आहेत. तुम्हाला किराणा किटमध्ये इंटरेस्ट आहे, माझी कंपनी म्हणते ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, तुम्ही 4,000ने जॉईनिंग करा. फ्युचरमध्ये वर्षभरामध्ये तुम्हाला जेव्हा वाटेल तुमच्याकडे 1,500 रुपये अरेंज झाले, तुम्ही हे जे डिफरंट अमाऊंट आहे 4,000 आणि 5,500मधली 1,500 रुपयाची, ते 1,500 रुपये देऊन तुम्ही हे 3,000 रुपयाचा किट घेऊ शकतात आणि तो तुम्ही यूज करू शकतात. पण तुमच्याकडे कंपनीने 2 ऑप्शन पहिले देऊन टाकले, 5.5 आणि 4. ह्याच्यानंतर तुम्हाला कंपनीमध्ये कुठच्याही प्रकारचे पैसे टाकायचे नाही आहेत. हे एक शेवटची आणि पहिली आणि शेवटची ही एक कंडिशन आहे. कारण एखादी वस्तू फुकट मिळाली तर त्याची किंमत नसते. आज मार्केटमध्ये तुम्हाला बरेच प्लॅन असे दिसतील की ते तुम्हाला सांगतात फ्री जॉईन करा, फ्री जॉईन करा, फ्री जॉईन करा. मी तुम्हाला एकच सांगेन, त्यांना जाऊन विचारा तुम्हाला पैसे किती येत आहेत. कारण जर तुम्हाला जॉईनच फ्रीमध्ये करतायत, तुम्हाला ते थोडक्यातच तुम्हाला ते सांगतायत की तुम्ही जॉईन फ्री करतायत, पैशाची अपेक्षा ठेवू नका, भले ते किती आकडे दाखवतील तुम्हाला, पण तुमची जॉईनिंगच फ्रीमध्ये आहे, तर पैसे काय वरून पडतात का त्यांच्याकडे, कुठून देणार आहेत ते सिम्पल आहे. थोडंसं तुम्ही शाणे व्हा आणि मी सुरुवातीला सांगितलं ओपन माइंडने प्लॅन बघा. बरोबर आहे. डोकं उघडं ठेवा, नीट समजून करा. आता तुमची जॉईनिंग झालेली आहे, तुम्ही किट घेतला, तुम्ही कोणता तुमच्या चॉईसचा. आता पुढे काय, तर जॉईनिंग झाल्यानंतर तुमचा एक ID बनतो. ID बनल्यानंतर तुम्हाला हा सामान जे तुम्ही रोज घेतात हे मी तुम्हाला सांगेन, जेव्हा तुम्ही आमच्या DNRSच्या शॉपीमध्ये जाणार आणि तुम्ही तिकडनं समजा एक 2,000 रुपयाची पर्चेसिंग करणार, ठीक आहे. हे जर 2,000ची पर्चेसिंग तुम्ही बाहेरून केली तर तुम्हाला 2,000 रुपये पेड करावे लागणार. पण तुम्ही DNRSच्या शॉपिंगमधनं केल्यानंतर तुम्हाला 2,000 रुपये पेड करावे लागणार का, तर नाही. तुम्हाला त्याच्यामध्ये द्यावे लागणार 5 to 30% कमी करून, डिस्काउंट करून 1,700 ते 1,800 रुपये, 16 ते 1,700, डिपेंड ऑन प्रोडक्ट आहे की तुम्ही कुठचं प्रोडक्ट घेत आहे त्याच्यावरती तुम्हाला ते डिस्काउंट आहे. बरोबर. म्हणजे तुमचे 300 ते 400 रुपये वाचणार आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर आता पुढे काय, हे तर झालं मी तुम्हाला सेविंगबद्दल सांगितलं. सेविंगच्या पुढे काय, तर सेविंगच्या पुढे इन्कम आहे. इन्कम कशी आहे, तर तुम्हाला इकडनं आता तुम्ही जॉईन झालात की इन्कमच्या प्लॅनमध्ये आपण कंपनी माझी 2 प्रकारे इन्कम देते, एक फर्स्ट परचेस आणि एक रीपर्चेस. आता फर्स्ट परचेस आणि रीपर्चेस म्हणजे काय, तुम्हाला प्रश्न पडला असेल तर तुम्हाला मी दाखवतो की तुम्ही आज येत आहेत, तुम्ही पूर्ण कॉन्सेप्ट बघून तुम्हाला आज कळालं की याच्यामध्ये मला इन्कम आहे, मला वाटतं मी करण्यासारखं आहे. तुम्ही जॉईन होतात आणि हा सेम बिझनेस तुम्ही 10 लोकांना प्रमोट करतात आणि जर ते 10 लोकं तुमचा बिझनेस बघून आपल्या स्वतःच्या डिस्काउंटसाठी याच्यामध्ये जॉईन होतात. बरोबर. आणि ती 10 लोकं त्यांच्या म्हणतात ना फायद्यासाठी आमच्या दुकानामधनं DNRSच्या शॉपिंग करतात. फॉर एक्झाम्पल, त्या 10 लोकांनी 2,000 रुपयाची शॉपिंग केली तर त्यांची कंपनीमध्ये 20,000 रुपयाचा टर्नओव्हर झाला. त्या 20,000वरती कंपनी तुम्हाला 5% कॅशबॅक देणार आहे. म्हणजे तुम्हाला कंपनी कमिशन देणार आहे त्यांच्या शॉपिंगवर, तुम्ही नाही करत आहे, त्यांच्या शॉपिंगवर करणार आहे. सेम आता ते 10 लोकं आले, त्यांनी सेम ही गोष्ट दुसऱ्या लोकांना प्रमोट केली. समजा आपण 8 लोकांना प्रमोट केली, म्हणजे त्या 10 लोकांनी 8 लोकांना प्रमोट केल्यामुळे ते 80 लोकं तुमच्या टीममध्ये जमा झाले. म्हणजे आणि त्या 80 लोकांनी जर 2,000, हे एक्झाम्पल आहे,
की त्या लोकांनी जर 2,000 रुपयाची शॉपिंग केली तर कंपनीमध्ये टर्नओव्हर होतो 1,60,000चा आणि त्या 1,60,000च्या टर्नओव्हरवरती कंपनी तुम्हाला देते 3% कॅशबॅक म्हणजे कमिशन. ती होते जवळजवळ 4,800 रुपये. अशाच प्रकारे हा बिझनेस सगळ्यांना प्रमोट करत जातात. ते 80 लोकं पुढे 5 लोकांना प्रमोट करतात, ते 5 लोकं पुढे अजून 5 लोकांना प्रमोट करतात आणि अशा प्रकारे एक समजा प्रमोशन करत 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 1-2 वर्षामध्ये तुमची 24,000ची टीम होते. आणि ही सगळी लोकं जेव्हा शॉपिंग करतात, मी तुम्हाला लगेच होणार असं सांगतच नाही आहे. हे 1-2 वर्षामधला मी तुम्हाला प्रोजेक्ट देतो आहे, की तर त्या 1-2 वर्षामध्ये तुम्हाला ते की टीम झाल्यानंतर कंपनी जसं तुम्हाला डायरेक्टमध्ये 5% कॅशबॅक देते, तशी सेकंड लेवलला 3% देते आणि थर्ड लेवलला 2% देते. कारण हे लोकं तुमच्या जोडीचे नसतात, ज्याचे 3% आणि 2% म्हणतात. हे वाया आलेले आहेत, तुम्ही केलेले नाही आहेत. दुसऱ्या लोकांनी मेहनत केली त्याचे तुम्हाला 3% आणि 2% मिळतात. आणि ही जर मी सांगितलं एखाद वर्षात किंवा 2 वर्षात जरी ही टीम तुमची तयार झाली आहे, फॉर एक्झाम्पल एक 20,000-24,000ची, तर तुमची एक 2 वर्षानंतरची रिपर्चेस अर्निंग असेल ही जवळजवळ 18 लाखापर्यंत जाते. तसं याच्यामध्ये एक फर्स्ट पर्चेस प्लॅन आहे. जसं तुम्ही 10 लोकांना जॉईन केलं तर त्या 10 लोकांच्या बदल्यात कंपनी तुम्हाला काय देते, तर त्यांच्या जॉईनिंगवर एका जॉईनिंगवर कंपनी तुम्हाला 100 रुपये देते. म्हणजे 10 लोकांच्या जॉईनिंगवरती कंपनी तुम्हाला 1,000 रुपये देते. अशा प्रकारे त्या 1,000 रुपये 10 लोकं अजून 80 लोकांना प्रमोट करतात. 8-8 लोकांना म्हणजे 80 लोकं. तर मी जसं तुम्हाला सांगितलं इकडे सेकंड लेवल आहे आणि सेकंड लेवलला कंपनी फर्स्ट पर्चेसमध्ये म्हणजे त्यांच्या जॉईनिंगवरती तुम्हाला 60 रुपये देते आहे. म्हणजे तुम्हाला फर्स्ट लेवलला 100 रुपये, सेकंड लेवलला 60 रुपये, थर्ड लेवलला तुम्हाला 40 रुपये. हे जॉईनिंग अमाऊंट आहे, वन टाईम आहे. आणि इकडे जी रिपर्चेस दाखवली 3% 2% ही तुम्हाला दर महिन्याला येत राहणार. जेव्हा जेव्हा ते लोकं शॉपिंग करणार तुम्हाला इन्कम येणार. आणि ही फर्स्ट पर्चेसची पण इन्कम तुम्हाला 1-2 वर्षांनी 18 लाखापर्यंत जाऊ शकते. म्हणजे तुमचं एक 2 वर्षांनी आपण जर ऑन एन ॲव्हरेज काढलं तर 25 ते 35 लाखापर्यंत अर्निंग होऊ शकतं. ठीक आहे. आता कंपनी ह्याच्यामध्ये एक तुम्हाला मी सांगेन की हे तर मी तुम्हाला आत्तापर्यंत जे दाखवलं हे विदाऊट कंडिशन दाखवलं आहे. तुम्हाला अजूनपर्यंत कुठच्याही प्रकारची कंडिशन टाकली गेली नाही आहे. एकही कंडिशन याच्यामध्ये नाही आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करा, तुमच्या टायमिंगने काम करा, जसं तुम्हाला जमतं आहे. तुम्ही एक माणूस 1 दिवस लावा, 1 महिना लावा का 1 वर्ष लावा, जसे जसे तुम्ही काम करणार तुम्हाला तसे इन्कम. पण आमची कंपनी म्हणते की तुम्ही खूप ॲक्टिव्ह आहात आणि तुमचे कॉन्टॅक्ट्स पण चांगले आहेत आणि तुम्हाला एक फास्ट अर्निंग करायची. जसं आपण म्हणतो एक इन्सेंटिव्ह किंवा म्हणतात ना एक बोनस तुम्हाला हवा आहे, एक्स्ट्रा इन्कम कंपनी तुम्हाला देते की परफॉर्मन्स बोनस म्हणू शकतो आपण याला. तर हा परफॉर्मन्स बोनस पण आमची पण कंपनी तुम्हाला देणार आहे. तर ती कशी, तुमचा परफॉर्मन्स तुम्ही चांगला केला म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जॉईन झालात आणि एका महिन्यामध्ये तुम्ही 3 लोकांना जॉईन केलं. तर जसं तुम्हाला सांगितलं होतं की मी एका लोकांचे 100 तर तुम्हाला जसं दुसऱ्या जॉईनिंगवर 100 तसं तुम्ही तिसरा सेम मंथमध्ये जॉईनिंग दिलात तर तुम्हाला तिसऱ्या आय डीवरती मिळणार सीधा 1,000 रुपये, 10% जास्ती. ठीक आहे. असे तुम्हाला 10% जास्ती मिळू शकतात डायरेक्ट तिसऱ्या आय डी. अशाच प्रकारे प्रत्येक तिसऱ्या आय डीवरती तुम्हाला 1,000 रुपये मिळणार. तुम्ही डायरेक्टमध्ये अनलिमिटेड लावू शकतात. तुम्हाला जितके पाहिजे तितके तुम्ही त्याच्यामध्ये लावू शकतात. आणि कंपनी म्हणते की तुम्ही जास्ती नाही पण कमीत कमी 12 लोकांना जर जॉईनिंग केली एका महिन्यामध्ये, सेम मंथ, मी महिना नाही बदलायचा, एका महिन्यात जर तुम्ही 12 लोकांना जॉईन केली तर तुमची कंपनी लेवल देते तुम्हाला सिल्वरचा एक म्हणतो ना आपण ॲवॉर्ड म्हणू शकतो की एक तुम्हाला सिल्वरची एक लेवल मिळून गेली, तुमची एक सिल्वर लेवल झाली. त्याच्यामध्ये तुम्हाला काय मिळेल अजून, तर मी सांगितलं जसे 12 लोकं तुम्ही जॉईनिंग केलं डायरेक्टमुळे त्यामुळे तुम्हाला 4800 रुपये कॅश. जिकडे 12 लोकांचे 1200 रुपये मिळायला पाहिजे तिकडे तुम्हाला मिळाले 4800 रुपये. अजून काय मिळेल, तर अजून मला याच्यामध्ये तुम्हाला मिळणार याच्यामध्ये 3,000 रुपयाचा कॅश पिन वाउचर जो तुम्हाला नेक्स्ट जॉईनिंगवरती कामाला येणार. याच्यापेक्षा अजून काय मिळेल, तर अजून तुम्हाला मिळणार 6,000 रुपीजची गोल्ड प्लेटेड रिस्ट वॉच, एक लेडीज एक जेंट्स, जी तुम्हाला नवरा बायको मिळून किंवा कपल मिळून तुम्ही वापरू शकतात. बस एवढंच का, अजून काय मिळेल का, अजून कंपनी तुम्हाला देते एक 5,000 रुपयाचं सूट लेंथ किंवा बनारसी किंवा पैठणी साडी. अशा प्रकारे तुम्हाला कंपनी गिफ्ट वगैरे पकडून 15,000 ते 18,000 रुपयाची अर्निंग देऊ शकते. बरोबर. आता काही लोकं म्हटले की सर मला 12 लोकं एका महिन्यात पॉसिबल नाही आहेत, मी एवढ्या लोकांना ओळखत पण नाही, मी एवढ्या लोकांना आणू शकतो. कमी पण काही हरकत नाही, तुम्ही कमीत कमी एका महिन्यात 6 जॉईनिंग करा आणि त्याच्या थ्रू 6 अजून आणा. मग हे 6 तुम्ही कसे आणू शकतात, डायरेक्ट एकाने 6 आणून दे किंवा 6 लोकांनी एक एक करून आणून दे किंवा एकाने 1 एकाने 2 एकाने 3 असे करून आणून व्हॉट एव्हर तुम्ही जसेही आणा.
कंपनीला काही घेणं देणं नसतं. कंपनी म्हणते की तुमचे डायरेक्ट 6 आणि तुमच्या खाली जर तुमच्या टीमचे मिळून जर 6 आले तर तुमची 12 तुमच्या खाली टीम जमते. कंपनी सेम तुम्हाला सिल्वर लेवल देते. सिल्वर लेवलची तुम्हाला सेम सगळी सिस्टम राहणार, बरोबर आहे की त्या कॅश म्हणजे तुम्हाला जिकडे 4800 मिळणार तिकडे थोडासा फरक पडेल. तिकडे तुम्हाला 2700 रुपये मिळतील आणि कॅश पिनवरचं 3000 रुपयाचा ॲज इट इज राहणार. 6000 रुपयाची गोल्ड प्लेटेड डिशवॉश तुम्हाला ॲट इट इज राहणार. त्याच्यानंतर 5000 रुपये सुटलेन किंवा पैठणीसाठी तुम्हाला ॲज इट इज राहणार. हे नाही बदलणार, पण फक्त कॅश अमाऊंट आहे ती थोडीशी चेंज होते. म्हणजे इथेही तुम्हाला जवळजवळ 15,000 रुपयाची अर्निंग होऊ शकते, बरोबर. हे तुम्हाला म्हणजे अवॉर्ड रिवॉर्ड आहे. तुम्ही जर जास्त एक्स्ट्रा काम करतायत तर जसं मी सांगितलं की परफॉर्मन्स बोनस आहे हा, ठीक आहे. आता ह्याच्यानंतर तुम्हाला येतो नेक्स्ट मंथ. हे जर झालं एका महिन्याचं. आता नेक्स्ट मंथ तुम्ही कंपनीची एक कंडिशन होती 6 लोकांची करण्याची किंवा सिल्वर लेवलची. सिल्वर लेवल तुम्ही एकदा पूर्ण केले, 6 जॉईनिंग झाले किंवा 12 जॉईनिंग झाले. आता कंपनी म्हणते की हे 6 लोक किंवा 12 लोक मिळून, आता तुम्ही एकटे नाही, आता तुमच्याकडे आहे टीम, हे 6 लोक किंवा 12 लोक मिळून जर तुम्ही न्यू वीज पेड जॉईनिंग केली तर तुमची कंपनी लेवल देते तुम्हाला गोल्ड, बरोबर. गोल्डची इन्कम तुम्हाला माहिती आहे का किती आहे? 30,000 रुपये. म्हणजे तुम्ही जेव्हा तुमच्या टीम मिळून तुम्ही एकटे 12 आणू शकले किंवा 6 किंवा 12 आणू शकले तर ते 13 जणं मिळून 20 न्यू जॉईनिंग नाही काढू शकत, तर 13 जणं मिळून जर 20 न्यू जॉईनिंग आणते तर त्या महिन्याची तुमची इन्कम होते 30,000 रुपये. आणि ह्याच्याबरोबर कंपनी तुम्हाला परत एक 3,000 रुपयाचं कॅश पिन वाउचर देते. म्हणजे 33,000 रुपयाची तुमची सेकंड मंथची इन्कम असू शकते. साहेब 33,000 रुपये सॅलरी घेण्यासाठी लोक दुनियाभरची मेहनत करतात. तुम्ही मार्केटमधला कुठचाही प्लान उघडून बघा, तुम्हाला 33,000 रुपये कमवण्यासाठी किती चपला घासाव्या लागतील हे तुम्हाला त्यात कळेल. हा फक्त आमच्याच कंपनीमध्ये असा प्लान आहे जो तुम्हाला सेकंड मंथमध्ये 33,000 देऊ शकतो. आता सध्या ऑफर ऑफ द मंथ चालू आहे. ऑफर ऑफ द मंथ तुम्ही बघाल तर जबरदस्त आहे की रामोजी फिल्म सिटी बहुतेक जणांनी नाव ऐकलं असेल, नसेल ऐकलं तर बघून घ्या. ही हैदराबादमध्ये एक रामोजी फिल्म सिटी आहे आणि हिची पूर्णपणे पेड पॅकेज कंपनी तुम्हाला देते. त्याच्यामध्ये तुमचं इकडनं जाणं येणं, तिथे राहणं, साईड सीन करणं, फिरणं टोटली कंपनी तुम्हाला प्रोव्हाइड करते आणि 100% फ्रीमध्ये. इकडनं फ्लाईटनी जाणं, फ्लाईटनी येणं आणि बाकीचं सगळं तिकडं नाश्ता खाणं पिणं साईड सीन टोटली पॅकेज तुम्हाला कंपनी देते फ्रीमध्ये. याच्यासाठी तुम्हाला करायचं काय, तर जसं तुम्ही 6 जॉईन केले, 12 जॉईन केले आणि त्या सगळ्यांची मिळून जसे तुम्ही 20 करणार होते, त्या 20 ऐवजी तुम्ही जर 27 न्यू जॉईनिंग केली, बरोबर आहे. तुम्ही 20 करणार होते पण त्या टीमनी मिळून 7 लोक जर तुम्ही आणखीन एक्स्ट्रा ॲड केले याच्यामध्ये तर तुमची गोल्ड लेवल तुम्हाला मिळणारच आहे. त्याची 33,000 रुपयाची इन्कम तर तुम्हाला मिळणारच आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ही रामोजी फिल्म सिटीची टूर एका पर्सनसाठी मिळणार आहे 100% फ्री फ्री फ्री. आहे की ना सुंदर. ह्याच्यामध्ये अजून जर माझी कंपनी बघा कुठेही कमी करणार नाही. तुम्हाला म्हणणार की बाबा मी एकटा जाऊन काय करू, मग मी जर गेलो तर माझी बायको कुठे जाईल, किंवा बाई म्हणेल मी जर गेलो तर माझा नवरा कुठे जाईल, मी एकटे जाऊ शकत नाही. तर आमची कंपनी म्हणते काही हरकत नाही, तुम्हाला मी अजून एक ऑप्शन देतो की तुम्ही जर 6 किंवा 12 लोकांनी मिळून जसे 27 लोक आणणार होतात त्याच्याऐवजी जर तुम्ही 33 लोक जर न्यू जॉईनिंग केली तर तुम्हाला सेम गोल्डची तुम्हाला रँक तर राहणारच आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला रामोजी फिल्म सिटीची टूर फॉर 2 पर्सन पेड. जेव्हा दोघं नवरा बायको किंवा कपल मिळून तुम्ही 100% फ्रीमध्ये फिरून या. टोटली पॅकेज कंपनीचा आहे, कुठेही कंपनी तुमच्याकडे काय मागणार नाही आहे, बरोबर. अशा प्रकारे हा प्लान पूर्णपणे खूपच सुंदर आहे. ह्या व्यतिरिक्त तुम्हाला अवॉर्ड रिवॉर्डमध्ये प्लॅटिनम लेवल आहे, रुबी लेवल आहे, एमरल्ड लेवल आहे, डायमंड लेवल आहे, क्राऊन डायमंड लेवल आहे. या सगळ्या लेवल तुम्हाला मिळू शकतात. ह्या तुम्हाला ज्यांनी हा प्लान दाखवला आहे किंवा तुम्हाला व्हिडिओज पाठवला आहे त्यांच्याबरोबर बसून या पुढच्या लेवलबद्दल किंवा टीममध्ये तुम्ही इन्वॉल्व झाल्यानंतर तुम्ही ह्या प्लॅनमध्ये समजून जाल. सध्या तुम्ही सुरुवातच करण्याच्या बाबतीत विचार करा, तुम्हाला कशी इन्कम येईल हे तर पुढे येणारच आहे, ठीक आहे. अशा प्रकारे हे लकी ड्रॉचं पण आमच्याकडे होतं. जसं मी सांगितलं LDP आमची होते पुण्याला लोणावळ्याला, त्यांच्या तिथे एक लकी ड्रॉ म्हणून होतो. तिकडे असे काही अचिव्हर्स आहेत ज्यांनी आज गाड्या विन केलेल्या आहेत, रॅडो गाड्या विन केलेली आहे, इन्शुरन्स पॉलिसी विन केलेली आहे. बरेच काही याच्यामध्ये कोणी रिक्षाचालक आहे, कोणी कर्जबाजारी होतं, असे वगैरे काही त्याच्यामध्ये आहेत.
तर अशा प्रकारे हा खूपच सुंदर प्लान आहे आणि इथे माझं प्रेझेंटेशन पूर्णपणे संपलेलं आहे. मी सर्वांना परत सांगेन, प्रेझेंटेशन जर नसेल समजलं तर एकदा परत थांबून ऐका. कुठे काही प्रॉब्लेम असेल तर तिकडे पॉज करा आणि परत बघा. आणि थोडंसं नाही समजत असेल तर ज्यांनी तुम्हाला पाठवला आहे हा व्हिडिओ त्यांना कॉल करा, त्यांच्याशी बोलून विचारून घ्या. अशी अपॉर्च्युनिटी तुम्हाला सारखी मिळणार नाही आहे. याचा फायदा घ्या आणि जॉईन करून ह्याच्यामधनं 2 पैसे कमवून पुढे या. थँक यू व्हेरी मच. वेलकम टू DNRS. गो डायमंड, गो सक्सेस.